व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, अनेकांना अनेक गोष्टी खटकत असतात, मात्र काही जण बोलून दाखवतात, काही जण बोलून दाखवत नाहीत. आपल्या जिभेवर जर आपले नियंत्रण नसेल तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आज मनोज जरांगे यांच्या विरोधामध्ये अनेक जण बोलत आहेत. अनेक जण म्हणजे तसं तर सुरुवातीपासूनच बोलत आहेत, मात्र जे सुरुवातीपासून बोलत आलेले आहेत त्यांच्यावर खूपच आरोप झाले की तुम्हाला सहन होत नाहीये, जरांगे तुमचा बाप आहे, वगैरे 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 बरंच काय 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 घडले मध्यंतरी. आणि जरांगे सुद्धा त्याच आविर्भावामध्ये वावरत देखील होते, मात्र अचानक जरांगे थांबलेच. सध्या मध्यंतरी तर त्यांनी जाहीर सुद्धा केलं ना की वर्ष दीड वर्ष मला कुठल्या कार्यक्रमाला सुद्धा बोलवू नका, मी बाहेर पडणार नाही, माझी तब्येत खराब आहे, मी आता काही क्षणांचाच पाहुणा आहे किंवा काही दिवसांसाठीच पाहुणा आहे. हे एकीकडे असं म्हणायचं की मी काही दिवसांचाच पाहुणा आहे आणि दुसरीकडे असं म्हणायचं की माझ्या जीवाला धोका आहे. जरांगे साहेब, दर 8-15 दिवसाला तुम्हाला ऍडमिट करावं लागतं का, तर तुमची किडनीवर सूज आलेली आहे वगैरे बऱ्याच काही आजारांना तुम्ही सध्या मुकाबला करत आहात. निश्चितच त्यामध्ये यशस्वी व्हाल तुम्ही आणि व्हावं अशी पण आमची इच्छा आहे. हॉस्पिटलमध्ये असणं ही वाईटच गोष्ट आहे तशी, पण जरांगेंसाठी हे फायद्याचं ठरतं. एरवी उकाड्यामध्ये उघड्यावर इकडं तिकडं इंटरव्ह्यू देत बसण्यापेक्षा इथे एसी मध्ये पडून मस्त छान बिछाण्यावर बसून पडल्या पडल्या बोलणं किती छान आहे. कदाचित हीच सवय त्यांना लागलेली आहे म्हणून ते असे मध्यंतरी वागत असावेत. मात्र आता काय झाले माहितीये का की मनोज जरांगे यांची प्रतिमा ही पहिल्यासारखी राहिली नाही हो. त्याचं कारण आहे, मनोज जरांगे यांच्या बाबतीतले नवे नवे खुलासे येऊ लागले, त्यांचीच काही विधानं ही पुन्हा पुन्हा समोर येऊ लागली आणि त्यामुळे त्यांचेच काही समर्थक त्यांच्यापासून दूर जायला लागले. का तर फक्त जिभेवर नियंत्रण नाही म्हणून. सोशल मीडियावर मनोज जरांगे यांच्या बाबतीमध्ये अनेक जण समर्थनार्थ बोलतात आणि अनेक जण टीकात्मक देखील बोलतात. मध्यंतरी मनोज जरांगे धनंजय मुंडे यांना धन्या 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 म्हणत सुटले होते. तर काही जण जे धनंजय मुंडे यांचे समर्थक आहेत त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जर मुंडे साहेबांना धन्या म्हणणार असाल तर आम्ही सुद्धा तुला मन्या म्हणणार आहोत. हे असले प्रकार नको ना. आपण जरा विकासाकडे लक्ष दिले तर जास्त बरं होईल असं वाटतं, पण जरांगेंच्या ही गोष्ट लक्षात का येत नाही. आता सुद्धा जरांगे यांनी अत्यंत फालतू विधान केलं होतं एक मध्यंतरी एका पत्रकार परिषदेमध्ये. पत्रकार परिषद नव्हती, ऍक्च्युली ती मुलाखत होती. एक पत्रकार होता, तो त्यांचा नेहमीचा पत्रकार आहे, तो त्यांचा इंटरव्ह्यू घेत होता आणि ते बोलत असताना अत्यंत घाणेरड्या पद्धतीमध्ये म्हणजे किळस यावी अशा शब्दांमध्ये ते छगन भुजबळ यांच्याबद्दल बोललेले आहेत. अर्थात आता छगन भुजबळ हे काही धुतल्या तांदळाचे आहेत असं आमचं अजिबातच म्हणणं नाही, मात्र आपण बोलत असताना आपण आपले संस्कार दाखवावेत ना. आपण असंस्कारी आणि असभ्य आहोत हे कशाला दाखवावं किंवा आपलं अज्ञान का दाखवावं लोकांना, हा मुख्य प्रश्न आहे. तर मित्रांनो, आज एक व्हिडिओ क्लिप आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत जरांगेंची, ती अवश्य बघा. हसून हसून मुरकुंडी वळेल तुमची सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा प्रश्न पडेल की अरे बाप, हे असले नेते असतात, हे असे नेते असतात. तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, खूप महत्वाचा व्हिडिओ आहे आजचा. व्हिडिओला आणि त्या क्लिपला म्हणजे मूळ मुद्द्याला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती आहे मित्रांनो. गेल्या वेळी ओल्या दुष्काळामध्ये आपण आपल्या स्वाभिमानी हिंदू शेतकरी परिवाराची काळजी घेतली, कर्कग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची काळजी घेतली. यावेळी कोरड्या दुष्काळामध्ये आपल्याला आपल्या स्वाभिमानी हिंदू शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायचंय आणि अनवाणी भाजक्या पायांनी भटकणाऱ्या
औषधांसाठी भटकणाऱ्या कर्कग्रस्त रुग्णांच्या त्या नातेवाईकांची देखील काळजी घ्यायची आहे, तेव्हा या सत्कर्मामध्ये आपण निश्चितच सहभागी व्हावं ही विनंती. आपला 1-1 रुपया देखील लाख मोलाचा ठरेल. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार आपल्याला जे योगदान द्यावंसं वाटतं ते निश्चितच द्या. त्याचा स्क्रीनशॉट काढा, तो व्हॉट्सअपवर नक्की टाका. आपला व्हॉट्सअप नंबर देखील हाच आहे. व्हॉट्सअप नंबरवर तो स्क्रीनशॉट आल्यानंतर त्याची ऑफिसमध्ये लगेच पावती बनवून ती रजिस्टर होणार आहे. वेळ प्रसंगी ती तुम्हाला डिलिव्हर सुद्धा होऊन जाईल. मित्रांनो, मन मोठं करा, माणुसकी दाखवण्याची हीच ती वेळ आहे, हाच तो क्षण आहे. तेव्हा प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन या मोहिमेमध्ये, या संकल्पामध्ये सामील व्हा. आता बघूया मनोज जरांगे हे किती असभ्य पद्धतीनं बोलत असतात आणि किती घाण वाक्य उच्चारत असतात नेहमीच. बघा, ते छगन भुजबळ काय करतंय, हे नादी लावतंय दुसऱ्याला आणि भेद पसरत आहे. इकडे आलं ते एवढी शिक सभा, त्याला महालगार नाव गेलं, एवढी शिकच. बारीक लेकरू लेंड वागताना बघितलं का तुम्ही, एवढी शिकच, आणि त्याला महालगार नाव दिलं. इतकं दलिंदर आहे. बरं तेवढं तर केलं तिथं चव घातली. ज्या चॅनलने ही जरांगेंची मुलाखत घेतली तो व्हिडिओ, हाच व्हिडिओ त्यांनी आपल्या युट्यूब मीडियावर टाकला, सोशल मीडियावर टाकला आणि त्याच्यावर अनेकांच्या कमेंट्स येऊ लागल्या. त्यातली एक कमेंट अशी होती की आयुष्य लेंडूक बघण्यातच गेलेलं आहे. प्रश्न पडतो मित्रांनो, स्वतःची लाज का काढून घ्यावी? अरे एवढा मोठा जनसमुदाय आपल्या मागे आहे, तर आपली जबाबदारी किती मोठी आहे हे जाणीव असली पाहिजे ना माणसाला. मात्र अजिबात जाणीव नाहीये. आपली जात भंगार नाहीये, इतर जातींसारखी आपली जात भंगार नाहीये असं बोलून जातात. लायकी नसलेल्यांच्या हाताखाली काम करावं लागतं असं बोलून जातात जरांगे. कशासाठी चाललंय हे? काय चाललाय हा एवढा आटापिटा? तुम्हाला आरक्षण हवंय ना, तर अशा पद्धतीनं आरक्षण भेटू शकत नाही. एखाद्याला शिव्या देऊन, आदवा बोलून, देवेंद्र फडणवीस आवळल्यान तुझ्या घंट्या असं करून आरक्षण भेटत नसतं. त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो, कागदपत्र पडताळावी लागतात. पण हे यांना सांगणार कोण? अहो, यांना साधं कॉम्प्युटर सुद्धा वापरता येत नाही अजूनही. एक MSCITचा कोर्स केला असता तर काय फरक पडला असता, पण नाही. पण हे जरांगे अचानक उभं राहिलेलं प्रकरण आहे बरं का. म्हणजे ह्यांच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की कधी काळी कुणा एका माणसाच्या हॉटेलमध्ये हे टेबलावर फडके मारायचे म्हणे. त्याचे ते फोटो सुद्धा प्रसिद्ध झाले होते मध्ये सोशल मीडियावर. खरं काय खोटं काय, त्याची सत्यता काय आहे तो भाग निराळा. पण आज जरांगेंकडे बघा ना तुम्ही. हे जरांगेंचं दुटप्पी वागणं कसं आहे बघा, की जरांगे जेव्हा उपोषणाला बसतात तेव्हा अत्यंत दरिद्री आणि फाटक्या अवस्थेमध्ये दिसतात. केस विखुरलेले, दाढी वाढलेली, घाचाळ अवतार, घाणेरडा, ती घाणेरडी ती गोदडी घेऊन महाराजांच्या पुतळ्यासमोर लोळत पडायचं, हा असला प्रकार. आणि त्यानंतर आंदोलन संपलं 4-6 दिवसांनी की लगेच चाकाचाक लगेच जेल बिल लावून, केस हेअरस्टाईल करून, कडक इस्त्रीचे कपडे, 5-25 हजाराचे शूज पायामध्ये आणि कोट्यवधीच्या गाड्या दारवाजामध्ये चाललेत दौऱ्याला. असं म्हटलं जातं की यांचा जो मुलगा आहे त्या मुलाकडे जो एकेकाळी शर्ट वर करून नाक पुसायचा, ही इतकी अवस्था होती यांची, रुमाल पण नव्हता, त्या पोराकडे आज 1.5 लाखाचा आयफोन आहे. खोटं वाटतं का तुम्हाला? बटुळे बाबा नावाचे एक जण आहेत, ते काय बोललेले आहेत या बाबतीमध्ये बघून घ्या एकदा. अरे याचं म्हणजे आता याची परिस्थिती आम्हाला माहिती आहे राव. त्याच्या लेकराला तुम्हाला सांगतो, शेंबूड पुसायचं म्हणलं तर खालची जागा असतो का त्याने पुसावं लागत होता. असा आदास त्याच्या लेकराला 1.5 लाखाचा मोबाईल आहे. पोरग तर मध्ये दुसऱ्या देशाने झिंडत होतं म्हणले इमानाने. हा
याच्या बापाला कधी मिळलेलं नाही काही. लोकांच्या जीवर आईस करू नये. मी बी बोललो, समजा समाजाकरता झटलो 2 वर्षापासून, पण मी आज ऊस तोडतोय आणि आज रस्ते दारी धरतोय. माझे सगळे हे कंपनी सांगा काय करतो बटुळे बाबा म्हणून. आणि कधी बघा कोणाच्या 100 रुपयाचा मिंदा नाही, ऐकून घेणार नाही. प्लीज आता कोणी असं म्हणू नका की 6 कोटी मराठ्यांनी 50-50 पैसे गोळा केले आणि मग यांनी आयफोन घेतले, मग परदेशी वाया केल्या वगैरे. मुळात 50 पैसे सध्या बंद झालेले आहेत, पण आपण 6 कोटी रुपयांपेक्षा 3 कोटी रुपये गृहीत धरूया बाबा. असं नाही होऊ शकत ना. अचानक एवढा पैसा येतो कुठून? अचानक एवढी श्रीमंत येते कुठून? श्रीमंती एवढी कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय ना, कुठून तरी रिसोर्सेस येत आहेत ना. मग त्या आलेल्या रिसोर्सेसचा चांगला वापर का नाही करता येऊ शकत? नेहमीच शिवराळ भाषा का वापरायची? हा मुख्य प्रश्न आहे. मित्रांनो, जरांगेंच्या याच वागण्यामुळे जरांगे त्यांच्याच समाजातील काही प्रतिष्ठित लोकांच्या नजरेतून उतरलेले आहेत आणि त्यांचा समर्थकांचा जो ओघ होता तो आता कमी होत चाललाय, ओसरत चाललाय, पाठबळ कमी होत चाललाय. आता त्यात आता 2029 पर्यंत कुठल्याच निवडणुका नाहीयेत. त्यामुळे आता करायचं काय हा जरांगेंसमोर सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे. म्हणून 1-1.5 वर्षाचा कदाचित त्यांनी संन्यास घेतलाय, पण आमचा यावर अजिबात विश्वास नाहीये. माझा तर पर्टिक्युलरली अजिबातच नाहीये. कुठल्याही क्षणी जरांगे बाहेर पडू शकतात आणि परत व्या करत काहीतरी परत शिवीराळ भाषेमध्ये आदवा बोलायला सुरुवात करू शकतात. अनप्रिडिक्टेबल आहे. त्यामुळे त्यांच्या बाबतीत काही बोलणं हे म्हणजे कोणी ठामपणे सांगूच शकत नाही की अमुक परिस्थितीमध्ये हा माणूस असा वागेल. मात्र एक गोष्ट यातून आपल्या निदर्शनास येते मित्रांनो, की आपण जर आपल्या भाषेवर नियंत्रण ठेवलं नाही, आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवलं नाही, तर त्याचे दुष्परिणाम हे आपल्यालाच भोगावे लागतात. जे की आज जरांगे यांच्याकडे येणारी जी रीग आहे लोकांची, ती जी कमी झालेली आहे, हे त्याचंच द्योतक आहे, हे त्याचंच कारण आहे, असं माझं ठाम मत आहे. बाकी तुमचं यावर काय मत आहे तुम्ही कमेंटमध्ये निश्चितच कळवू शकता. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या कमेंट्ससाठी नेहमीच उत्सुक असतो, तेव्हा कमेंट्स करायला सुरुवात करा. जाता जाता परत एकदा छोटीशी विनंती आहे मित्रांनो. सुरुवातीला जे आवाहन केलं होतं, ओल्या दुष्काळामध्ये आपण मदत केली, आता कोरड्या दुष्काळामध्ये आपल्या स्वाभिमानी हिंदू शेतकऱ्याची मदत करायची आहे. कर्कग्रस्त रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक जे बिना चपलाचे औषध उपचारांसाठी बिचारे भटकतायत, त्यांना 2 वेळचं अन्न, छान स्वच्छ पाणी देणं एक माणुसकीचा धर्म म्हणून आपलं कर्तव्य आहे. आपण हे करतच आलेलो आहोत. निश्चितच आपल्या सहकार्याने आणि मदतीनेच हे होत आलेलं आहे. इथून पुढे सुद्धा प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने आपण हे कार्य आणखी वाढवूया आणि यासाठी आपले सहकार्य आणि मदत असणं अत्यंत गरजेची आहे. त्यामुळे दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार आपल्याला जे काही योगदान द्यावंसं वाटतं ते निश्चितच द्या. ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरवर व्हॉट्सअप करा, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून त्याची रीतसर पावती बनवून ती आपल्याला ऑफिसमध्ये डिजिटली ठेवता येईल आणि ती नंतर वेळ प्रसंगी लगेच तुमच्यापर्यंत पोहोचती करता येईल. तेव्हा 1 रुपया अनेकांसाठी लाख मोलाचा ठरू शकतो. ही माणुसकीची जाणीव मनामध्ये ठेवून प्रभू श्रीरामाच्या कृपेने त्याचं नाव घेऊन या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.